हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोगो डिव्हिजनसाठी कंप्लीट स्टडी मटेरियल आणि 1 मंथ प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय राहणार आहे याच्याबद्दल बोलणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण कोणत्याच टाईपचे एमसीक्यूज वगैरे सॉल्व्ह नाही करत आहे. जस्ट 1 मंथ प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी राहणार आहे, त्याच्यामध्ये किती टॉपिक्स आहेत, काय आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे, डे वाईज आपल्याला किती प्रिपरेशन करावं लागेल जेणेकरून आपला पूर्ण सिलेबस कंप्लीट होईल, याच्याबद्दल आपण आज पूर्ण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर स्टार्टिंगला जर आपल्याला कव्हर करायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला एक्झामचा पॅटर्न माहिती असायला पाहिजे की एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे. तर बघा, एक्झामचा पॅटर्न जो आहे तो सगळ्यात पहिले 2025 चा आहे की नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट अँड ऑडिटिंग मीन्स प्रोफेशनल ज्याला आपण म्हणतो अकाउंट्सचा, त्याचे 50 क्वेश्चन्स राहणार आहे आणि त्याला मार्क्स आहे 110 मार्क्स, म्हणजे 110 मार्क्स आहेत 50 क्वेश्चनवर. ठीक आहे. मीन्स आपल्याला जर कट ऑफ जर पाहिला तर याचा कट ऑफ 130 120 यानुसारच लागणार आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला 110 मार्क्स जर आपल्याला कंप्लीट घ्यायचं असेल तर हेच आपल्याला ट्राय करायचं आहे, कारण की मिनिमम आपल्याला इथेच पूर्ण मॅक्झिमम मार्क्स कव्हर करण्याचा ट्राय करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड जो सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये रिझनिंग पण आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड पण आहे आणि मराठी लँग्वेज पण आहे. तर बघा, रिझनिंगसाठी इथे 40 क्वेश्चन्स दिलेले आहे आणि त्याला मार्क्स आहे 20. मीन्स फक्त एका क्वेश्चनला हाफ मार्क्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे, जिथे 20 क्वेश्चन्स आहे आणि त्याला 10 मार्क्स आहे. मीन्स याला पण हाफ मार्क्स आहे. आणि लास्ट आहे मराठी लँग्वेज. मराठी लँग्वेजला टोटल आहे 20 क्वेश्चन्स आणि त्याला पण सुद्धा किती मार्क्स आहे, 10 मार्क्स आहे. मीन्स आपल्याला टोटल जर जनरल ॲप्टिट्यूड जर पाहिलं तर 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे 40 मार्क्ससाठी. तर सगळ्यात मोठा बेनिफिट जो आहे तो आपला आहे इथे नॉलेज ऑफ अकाउंट्सचा. ठीक आहे. मीन्स इथे जितके मार्क्स कव्हर होतील आपल्याला ते मार्क्स इथे आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे. तर टोटल जर पाहिलं तर टोटल क्वेश्चन्स राहणार आहे 130 टोटल क्वेश्चन्स आणि मार्क्स आहे आपल्याजवळ 150. ठीक आहे. आणि याला कंबाईन टाइम दिलेला आहे 2 अवर्सचा. सेपरेट सेपरेट टाइम नाही दिला आहे सेक्शन वाईज. इथे आपल्याला कंबाईन टाइम दिलेला आहे 2 अवर्सचा. तर 2 अवर्सच्या कंबाईन टाइम मध्ये आपल्याला पूर्ण पेपर्स मीन्स 130 क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायचं आहे. इझी पेपर असतो, काही जास्त कन्फ्युजिंग नसते, पण आपले जर नॉलेज आणि कन्सेप्ट जर क्लिअर राहिलं तर आपण इझिली पेपर सॉल्व्ह करू शकतो. मागे जसा महाजेनकोचा महावितरणचा पेपर झाला होता अकाउंट असिस्टंट, फार इझी पेपर होता आणि कट ऑफ हाय लागला. ठीक आहे. जानेवारीमध्ये त्याचा रिझल्ट लागला आणि कट ऑफ हा खूप हाय लागलेला आहे. ठीक आहे. तर ज्यांनी कंप्लीट स्टडी केली असेल, ज्यांनी प्रिपरेशन डेडिकेशननी केलं असेल, त्यांनी नक्कीच त्याच्यामध्ये चान्स मिळालेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला पण महाट्रान्सकोमध्ये लोअर डिव्हिजनचा जर पेपर क्रॅक करायचा असेल तर तुम्हाला थोडं स्ट्रगल करावंच लागेल. विदाऊट डेडिकेशन, विदाऊट स्ट्रॅटेजी आपण इथे पेपरला क्रॅक नाही करू शकत. ठीक आहे. मोस्ट ऑफ द जी एक्झाम फीज होती आपली याच्यासाठी ती 300 रुपीज एक्झाम फीज होती. ठीक आहे. आणि एज क्रायटेरिया पण जो होता तो होता 38 इयर्सचा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे खूप लोकांनी ते फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याचं पण कट ऑफ जे आहे ते खूप हाय लागणार आहे. तर त्यानुसारच तुम्हाला प्रिपरेशन पण तसंच करावं लागणार आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर चला आपण बघूया इथे 1 मंथ प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय राहणार आहे. ठीक आहे. कारण की 300 रुपीज एक्झाम फीज होती, सर्वांनी भरलेली आहे. सगळ्यांना एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला खूप प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही म्हणाल की फक्त आय कार्ड येईल त्याच्यानंतर मी 2 दिवस वाचणार, इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड क्वेश्चन कुठून मिळतात का तर बघणार आणि त्याच्यानंतर पेपर द्यायला जाणार, तर असं कधीच होत नाही. हे लक्षात ठेवा. IBPS जो आहे तो कसा पेपर काढणार, कधी पेपर कसा आहे, काहीच पॅटर्न समजत नाही. ठीक आहे. कारण की नेहमी त्यांचे पॅटर्न्स जे आहेत ते थोडे डिफरंट डिफरंट येतात. त्याच्यामुळे पेपर कसा पण असो, जर आपलं प्रिपरेशन चांगलं राहील तर आपण पेपरला क्रॅक करू शकणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे. जर आपण म्हटलं की फक्त पेपरच मला सॉल्व्ह करायचा आहे, अरे अकाउंट्स तर मला येतं, रिझनिंग तर मी सॉल्व्ह करून घेईन, क्वांटिटी ऑफ इट काय 2-4 मॅथ्स क्वेश्चन सॉल्व्ह केले तर कव्हर होऊन जातील, अकाउंट्स तर मला येतच, माझं 11वी-12वी कॉमर्स झालेलं आहे, बीकॉम झालं आहे, एमकॉम झालेलं आहे, CA इंटर्न करत आहे. पण जेव्हा कन्फ्युजिंग क्वेश्चन्स येतात तेव्हा आपल्याला सगळं विसरून जातो आपण. त्याच्यामुळे आतापासून जर आपण प्रिपरेशन केलं, सोर्स ऑफ मटेरियल आपल्याजवळ राहिला, पूर्ण कंप्लीट मटेरियल राहिला, तर आपण नक्कीच डेली जर काही
तास दिले आपण प्रिपरेशनला तर नक्कीच ही एक्झाम आपण क्रॅक करू शकतो, कारण की पेपर फार इझी राहतात. मी तीन-तीनदा म्हणत आहे की पेपर फार इझी राहतात, पण प्रिपरेशन जर कम्प्लीट झालं तर डेफिनेटली पेपर क्रॅक होतो. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपण 1 मंथ प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये बघणार आहे की नॉलेज ऑफ फायनान्स अकाउंट ऑडिटिंगचा अप्रॉक्सिमेट क्वेश्चनचा वेटेज कसं राहणार आहे. ठीक आहे. तर आता क्वेश्चनचा वेटेज पाहिला आहे तर आपल्याला कोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, 7 टॉपिक्स जे आहे ते अकाउंट्समध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. फक्त फायनान्शियल अकाउंटिंग, ऑडिटिंग जिथे लिहिलेलं आहे, इथे जसं लिहिलेलं आहे की फायनान्स आहे, अकाउंट्स आहे, ऑडिटिंग आहे, असा एक्झामच्या पॅटर्न मध्ये लिहिलेलं आहे. तर फक्त हे 3च टॉपिक कव्हर नाही होणार आहे त्याच्यामध्ये. लक्षात घ्या की नॉलेज ऑफ फायनान्स, अकाउंट्स आणि ऑडिटिंग जेव्हा अशी हेडिंग येते तर आपण फक्त विचार करतो की आपल्याला फायनान्सच करायचं आहे, अकाउंट्सच करायचं आहे, ऑडिटिंगच करायचं आहे, असं नसतं. ठीक आहे. हे यांनी एक शॉर्ट डिस्क्राईब केलेलं असतं, त्याच्यामुळे इथे शॉर्ट हेडिंग आहे ती. पण आपल्याला याच्यामध्ये पूर्ण टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. तर बघा, टॉपिक्स जे आहेत ते 7 टॉपिक्स आहेत. जसं फर्स्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, थर्ड आहे ऑडिटिंग अँड इथिक्स, फोर्थ आहे इनडायरेक्ट टॅक्स मीन्स गुड्स अँड सर्व्हिसेस, बरोबर आहे. डायरेक्ट टॅक्स मीन्स आपलं इन्कम टॅक्स. नंतर फायनान्स मॅनेजमेंट, याच्यामध्ये स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट पण येतं. ठीक आहे. आणि बिझनेस लॉ. तसे 7 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे. आता टॉपिक्स तर आपले 7 आहे, पण याच्यामध्ये कन्सेप्ट किती आहे. असं नाही की 7 टॉपिक आहे, 7 चॅप्टर आहे, 7 चॅप्टर आपल्याला कव्हर करायचं आहे, नाही. जर फायनान्शियल अकाउंटिंग जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये टोटल 36 टॉपिक्स आहेत, ते कव्हर करायचे आहे. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग जर पाहिलं तर याच्यामध्ये 15 टॉपिक्स कव्हर करायचे आहे. ऑडिटिंग अँड इथिक्स जर पाहिलं तर याच्यामध्ये 11 टॉपिक्स कव्हर करायचे आहे. जीएसटी मध्ये 25+8. आता 25+8 मी का बरं म्हणत आहे, तर 25 जे आहे ते जीएसटीचे टॉपिक्स आहेत आणि 8 जे टॉपिक आहे ते कस्टम ड्युटीचे टॉपिक्स आहेत. ठीक आहे. तर जीएसटी मध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन्ही आपण कव्हर करू शकतो, ज्याच्यामध्ये 25 जीएसटीचे क्वेश्चन्स राहणार आहे आणि 8 क्वेश्चन्स जे आहे ते कशाचे राहणार आहे, कस्टम अँड ड्युटीचे. ठीक आहे. नेक्स्ट जो 5th पॉइंट आहे आपला, नेक्स्ट 5th चॅप्टर जो आहे तो आहे डायरेक्ट टॅक्स, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आहे. तर इन्कम टॅक्स जे 2024 मध्ये जे अप्लिकेबल आहे तेच 2025 मध्ये अप्लिकेबल राहणार आहे. ठीक आहे. इन्कम टॅक्सचं जर तुम्हाला इथे प्रिपरेशन बघायचं असेल तर जे लेटेस्ट नोट्स आहे इन्कम टॅक्सचे ते तुम्ही प्रेफर करा, जेणेकरून इन्कम टॅक्सचे पूर्ण कन्सेप्ट कव्हर होतील. ठीक आहे. कारण की 2025चा जो बजेट आहे त्याच्यानुसार याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होतील, पण पूर्ण चेंजेस होणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे 2024चा जो बजेट होता त्यानुसार जे इन्कम टॅक्सचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो आहेत त्यानुसार तुम्ही इथे फॉलो करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 जो टॉपिक आहे तो आहे आपला फायनान्स मॅनेजमेंटचा, ज्याच्यामध्ये 14 टॉपिक कव्हर करायचे आहे. आणि नेक्स्ट आहे बिझनेस लॉ, ज्याच्यामध्ये सगळे लॉज येतात, कंपनी ऍक्ट, सेल्स ऍक्ट, सगळेच. तर ते आहेत आपल्याला 20 टॉपिक्स. तर त्याच्यावर 20 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचं आहे. ठीक आहे. आता हे तर झाले आपले टॉपिक्स वाईज, बरोबर आहे. तर टोटल टॉपिक्स आपल्याला किती कव्हर करायचं आहे, 142 टोटल टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचं आहे. ठीक आहे. याचं स्ट्रॅटेजी पण मी समोर सांगणार आहे की कसं स्ट्रॅटेजी राहणार आहे, की आपण किती टॉपिक्स डेली आपल्याला कव्हर करायला पाहिजे, जेणेकरून 1 मंथ मध्ये ही प्रिपरेशन आपल्याला कम्प्लीट. ठीक आहे. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की याच्यानंतर आपण कंटिन्यू सिरीज स्टार्ट ठेवणारच आहे. प्लस इम्पॉर्टंट अँड एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण आहे. आणि माझा ट्राय चालू आहे की तुम्हाला मॉक सिरीज जे आहे, मॉक डेमो सिरीज ऑनलाईन मध्ये जसं IBPS कंडक्ट करतो तशीच तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मध्ये ते प्रोव्हाइड करायचा माझा ट्राय चालू आहे. ठीक आहे. लवकरात लवकर मी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट मॉक टेस्ट जे आहे ते फ्री ऑफ चार्ज प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. आता बघा, इथे जर क्वेश्चनचं जर वेटेज पाहिलं आपण अप्रॉक्सिमेशन, तर फायनान्शियल अकाउंटिंग हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आपला. ठीक आहे. तर याच्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन्स राहू शकतात. मी अप्रॉक्सिमेट म्हणत आहे, इथे मी कन्फर्म नाही सांगत आहे की राहू शकतात असं म्हणत आहे. IBPS कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स देतील याची काही गॅरंटी नसते, काही वॉरंटी नसते. ठीक आहे. नो गॅरंटी नो वॉरंटी. जेव्हा तुम्ही इथे प्रिपरेशन करत आहे तर सगळ्यात जास्त भर आपल्याला द्यायचा आहे फायनान्शियल अकाउंटिंगचे, ज्याचे 36 टॉपिक कव्हर करायचे आहे. आता या 36 टॉपिक मधून मिनिमम किंवा मॅक्झिमम जर पाहिले तर 20 ते 22 क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात.
फायनान्शियल अकाउंटिंग. ठीक आहे. तर फायनान्शियल अकाउंटिंग आपण कव्हर केलं तर आपल्याला फक्त 20 ते 22 क्वेश्चन कव्हर होतील हे लक्षात ठेवा. आणि 20 ते 22 क्वेश्चन म्हणजे अप्रॉक्सिमेट 40 टू 44 मार्क्स इथे आपल्याला कव्हर होणार आहे. ठीक आहे. तसाच कॉस्ट मॅनेजमेंटचा वेटेज पाहिलं तर 7 टू 9 क्वेश्चन कॉस्ट मॅनेजमेंटचे असू शकतात, ज्याच्यामध्ये 14 टू 18 मार्क्स आपले कव्हर होऊ शकतात. ठीक आहे. थर्ड जो आहे तो ऑडिटिंग अँड इथिक्स आहे, ज्याच्यामध्ये 6 टू 8 अप्रॉक्सिमेट क्वेश्चन्स येऊ शकतात आणि 12 टू 16 मार्क्स त्याच्यामध्ये आपले कव्हर होऊ शकतात. इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स हे जर दोन मिळून जर आपण कव्हर केले तर याच्यामध्ये 10 ते 12 क्वेश्चन्स हे पण असू शकतात. ठीक आहे. तर यानुसार आपल्याला असं प्रिपरेशन करायचं आहे की डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स दोन्ही आपले कव्हर झाले पाहिजे. मीन्स तिथे मिनिमम आपले 20 ते 22 मार्क्स कव्हर होतील असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. तसंच फायनान्शियल मॅनेजमेंटची जर गोष्ट केली तर याच्यावर 3 टू 5 क्वेश्चन्स असू शकतात, ज्याच्यामध्ये आपल्याला इथे 5 टू 10 मीन्स 6 टू 10 आपले मार्क्स कव्हर होतील. आणि बिझनेस लॉचे जे 20 टॉपिक्स आहेत त्याच्यावर मिनिमम आपल्याला लॉच्या नुसार 4 टू 6 क्वेश्चन्स विचारू शकतात. जसं कंपनी ऍक्ट झालं, सेल्स गुड ऍक्ट झालं, अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला विचारू शकतात. अप्रॉक्सिमेट मार्क वेटेज जर पाहिलं आपल्याला 8 टू 12 मार्क्स आपण तिथे कव्हर. म्हणजे आपल्याला जर प्रिपरेशन करायचं आहे लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी तर 7ही टॉपिक्स आपल्याला पूर्ण प्रिपेअर करावे लागतील. जर आपण म्हटलं की मी फक्त फायनान्शियल अकाउंटिंग सॉल्व्ह करतोय जिथे मला लेजर, ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट याच्यावरच क्वेश्चन्स येतील, तर असं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ज्यांना पण प्रिपरेशन हे करायचं आहे ते 11-12 चे बुक्स, बीकॉमचे बुक, एमकॉमचे बुक, जो पण काही तुम्हाला सोर्स मिळत आहे त्या सोर्स मधनं तुम्ही हे प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. मी असं स्पेशली काही सांगणार नाही की तुम्ही इथेच बुक करा, हेच करा, असं नाही. तुम्हाला जे प्रिपरेशन जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त गाईड करत आहे की आपल्याला ही स्ट्रॅटेजी जर आपण यूज केली तर डेफिनेटली 90% चान्स आहे, 99% चान्सेस आहेत की आपला पेपर निघून जाईल. ठीक आहे. आता बघा इथे टोटल आपल्याला 142 टॉपिक्स कव्हर करायचे आहे आणि त्याच्यामधनं फक्त 50 क्वेश्चन्स येणार आहेत हे लक्षात ठेवा. मीन्स कॉम्पिटिशन खूप हाय आहे, त्याच्यामुळे प्रिपरेशन जे आहे ते आपल्याला तसंच करायचं. प्लस 110 मार्क्स आहेत आपल्याला. मीन्स जितके टॉपिक्स आपण इथे कव्हर करू, जितके टॉपिक्स कव्हर करू तितके आपले क्वेश्चन्स कव्हर होतील आणि तितकेच मार्क्स आपल्याला जास्त मिळतील. ठीक आहे. आता हा झाला आपला नॉलेज ऑफ अकाउंट्स ऑडिटिंगचे जे आहे ते ॲव्हरेज अप्रॉक्सिमेटेशन वेटेज किती आहेत हे आपण इथे कव्हर केलं, कारण की मेन कन्सेप्ट माझा फोकस जो आहे तो अकाउंट्सवर आहे. ठीक आहे. मी रिझनिंग पण, क्वांटिटी ॲप्टिट्यूड पण आणि मराठी याचं पण ट्राय करत आहे की याचं पण तुमचं प्रिपरेशन करायचं, पण तितका टाइम अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. म्हणून जेवढं मी अकाउंट्सचं जेवढा माझ्याकडे टाइम आहे तेवढं मी तुम्हाला प्रिपरेशन करून देत आहे. जर माझ्याकडे टाइम अवेलेबल आहे तर मी तुम्हाला रिझनिंग, मराठी आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड सुद्धा प्रिपरेशन करून देईल. ठीक आहे. बघा, जर थोडा सिलेबस जर आपण पाहिला याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचा तर फायनान्शियल अकाउंटिंगचा सिलेबस हा आहे. त्याच्यामध्ये आपण म्हटलंय की आपल्याला 36 टॉपिक कव्हर करायचा आहे. तर बघा, मिनिंग अँड स्कोप ऑफ अकाउंटिंग पासून जर पाहिलं तर अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी पर्यंत तर असे टोटल 36 टॉपिक्स दिलेले आहेत. मी तुम्हाला याचं PDF पण सेंड केलेलं आहे चॅनलवर, टेलिग्राम चॅनलवर, ज्याच्यामध्ये आपण PDF पण अवेलेबल आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे पूर्ण टॉपिक्स मी सांगितलेले आहे की हे टॉपिक्स आपण कम्प्लीट कव्हर केलेले आहेत. 36 टॉपिक्स. ठीक आहे. या 36 टॉपिक्स मधनं 20 ते 22 क्वेश्चनच आपल्याला येणार आहेत. तर त्यानुसार तुम्ही याचं प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. आपण याचं डेली प्रिपरेशन तर करतच आहे, पण आपण 1 मंथ स्ट्रॅटेजी जर पाहिलं तर 1 मंथ मध्ये माझ्याकडनं जर पॉसिबल आहे तर मी फक्त 1 मंथ मध्ये 30 टॉपिकच कव्हर करू शकणार. ठीक आहे. पण बाकी मग कॉस्ट मॅनेजमेंट आहे, ऑडिटिंग इथिक्स आहे, हे तुम्हाला प्रिपरेशन करावंच लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, सेकंड जो टॉपिक आहे तो आहे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंगचा, जिथे आपण म्हटलं आहे की 15 टॉपिक्स कव्हर करायचं आहे. तर बघा, इंट्रोडक्शन ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग पासून मटेरियल कॉस्ट, एम्प्लॉई कॉस्ट, ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन, ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग आणि जॉब कॉस्टिंग. तर इथे पण आपल्याला हे टॉपिक्स कव्हर करायचे. ठीक आहे. याचे टॉपिक आपण मोस्ट ऑफ द कव्हर केलेले आहेत. आय थिंक सो आपण जॉब कॉस्टिंग, ठीक आहे, याचे कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत. तर जेवढे मला होतात तेवढे मी कव्हर कन्सेप्ट करून देणार. याच्यामध्ये आपण बेसिक जे आहे व्हिडिओज मध्ये बेसिक अकाउंटिंगचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करत आहे. ठीक आहे.
नेक्स्ट थर्ड जो टॉपिक आहे तो ऑडिटिंग अँड इथिंग्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला 11 टॉपिक कव्हर करायचा आहे आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ऑडिटिंगचा, कारण की याच्यात सिनेरिओचे क्वेश्चन्स विचारू शकतात. ठीक आहे. जर ही केस स्टडी आहे आणि या केस स्टडीवरून तुम्ही ऑडिटिंग जर करत आहे तर तुम्हाला काय रिझल्ट मिळेल, ठीक आहे, रिझल्ट मिळाल्यावर तुमचा रिस्पॉन्स काय येणार ना, हे सगळे आपल्याला इथे टॉपिक्स कव्हर करायचे. तर टोटल आपल्याजवळ आहेत 11 टॉपिक्स. ठीक आहे. आणि 11 टॉपिक्स मधनं मिनिमम आपल्याला 6 to 7 क्वेश्चन्स विचारतील. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे इनडायरेक्ट टॅक्स, जो आहे आपला जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर बघा याच्यामध्ये टोटल आपल्याला 25 टॉपिक्स कव्हर करायचे आहे आणि जीएसटी सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आजच्या कंडिशन्स मध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आहेत, जसं ई वे बिल मध्ये खूप सारे चेंजेस आलेले आहेत. ठीक आहे. तर हे बघायचं आहे आपल्याला. रिफंड पॉलिसीमध्ये खूप सारे चेंजेस आहेत, बरोबर आहे. रिफंड रिटर्न्स मध्ये खूप सारे चेंजेस आहेत. तर ते पण तुम्हाला बघायचं आहे की एक्झॅक्ट चेंजेस किती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चार्जेस ऑफ जीएसटी हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. इंट्रोडक्शन तर सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, कारण की लास्ट इयर मध्ये जीएसटी कधी इंट्रोड्यूस झालेलं होतं असे पण क्वेश्चन्स होते. त्याच्यामुळे हे बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये 25 टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ जो आहे तो डायरेक्ट टॅक्स आहे. डायरेक्ट टॅक्स मध्ये बघा 13 क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आपल्याला. 13 क्वेश्चन्स आहे, जे बेसिक कन्सेप्ट, रेसिडेन्स ऑफ टोटल इन्कम, हेड इन्कम, हाऊस प्रॉपर्टी, गेन बिझनेस, कॅपिटल गेन, अदर सोर्स, ऍडव्हान्स टॅक्स मध्ये टीडीएस, टीसीएस, हे सगळे. आता टीसीएस तर नाही आहे, पण टीडीएस आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे. तर मेन जे कन्सेप्ट आहे ते आपण इथे कव्हर केलेले आहेत 13 कन्सेप्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनान्स मॅनेजमेंट जर बघितलं तर फायनान्स मॅनेजमेंट मध्ये 14 टॉपिक्स आहे, बरोबर आहे. स्कोप, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, टाइप्स ऑफ फायनान्सिंग, याच्यामध्ये डिसिजन ऑफ लिव्हरेज, इन्व्हेस्टमेंट डिसिजन, डिव्हिडंड डिसिजन, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, रिसिवेबल्स, पेएबल, आणि मेन जो आहे तो आहे आपला हा वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. ठीक आहे. तर हे जे सर्व टॉपिक्स आहे हे आपल्याला कव्हर करायचे आहे 1 मंथ मध्ये, हे लक्षात घ्या. नंतर बिझनेस लॉ मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. त्याच्यानंतर इथे आहे सेल ऑफ गुड्स ऍक्ट 1930, आणि त्याच्यानंतर इथे आहे पार्टनरशिप ऍक्ट 2008, कंपनी ऍक्ट 2000 अँड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1880. हे जे 5 टॉपिक्स आहे हे आपल्याला डेफिनेटली आलेच पाहिजे. याच्यावरचे कोणते पण क्वेश्चन्स विचारू शकतात, कारण की जे लॉ आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो अकाउंट्स मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, 1 मंथ प्रिपरेशन जर आपण पाहिलं की आपल्याला किती टॉपिक्स कव्हर करायचे आहे. टोटल जे आपले 7 चॅप्टर्स आहेत, आपण चॅप्टर्सच म्हणू याला. या 7 चॅप्टर्स मध्ये टोटल जर पाहिलं तर आपण किती युनिट्स आहे आपल्याजवळ, 142 कन्सेप्ट आहेत. आणि 142 कन्सेप्ट असं नाही की छोटा एकदम एक पेजचा एक कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट खूप लॉंग लॉंग आहेत. ठीक आहे. जर आपण फायनान्शियल अकाउंटिंग जर पूर्ण थेरॉटिकल पार्ट म्हटलं तर मिनिमम 500 पेजची एक बुक याची बनते, आणि एक बुक जर तुम्ही परचेस करते म्हटलं तर मिनिमम 400 ते 500 रुपये एका बुकला लागतात, आणि ते बुक तुम्हाला वाचायलाच पूर्ण एक मंथ झाले. जर आता एक मंथ एकाच टॉपिकला लावाल तर बाकीचे 6 सब्जेक्ट कधी कराल, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी पाहिजे आहे, की आपण कसं प्रिपरेशन करणार आहे, काय करणार आहे, कशा टाईप मध्ये आपण प्रिपरेशन केलं की आपले हे पूर्ण टॉपिक्स कव्हर होतील. ठीक आहे. तर बघा, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जर पाहिलं तर टोटल 142 टॉपिक्स आहेत आपल्याजवळ, आणि 142 डिवाइड बाय 30 केलं तर 4.33 समथिंग येते. म्हणजे डेली आपल्याला किती टॉपिक कव्हर करायचे आहे, 5 टॉपिक. आता इथे तर आपल्याजवळ 7 टॉपिक्स आहेत. आता 5 टॉपिक कसे कव्हर करायचे, तर ते डिसिजन तुमचं आहे की तुम्ही डेली किती अभ्यास करता, किती टाइम देता त्यांच्यासाठी, बरोबर आहे. प्रिपरेशनसाठी तुमच्याजवळ किती टाइम अवेलेबल आहे त्याच्यावर तुमचं प्रिपरेशन डिपेंड असतं. आता जर आपल्याजवळ टाइम आहे, आपल्याला काहीच काम नाही आणि आपण फक्त प्रिपरेशन करत आहे, तर डेली तुम्ही 60 टॉपिक एका एका याचे 60 टॉपिक करू शकता, जेणेकरून तुमचा 1 मंथ मध्ये पूर्ण टॉपिक कव्हर होतील, प्लस तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण वेळ मिळणार. जर तुम्ही फक्त प्रिपरेशन करताय, जर तुम्ही जॉब पण करताय आणि प्रिपरेशन पण करताय, तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी तुम्हाला अप्लाय करावी लागेल. विदाऊट जर स्ट्रॅटेजी तुम्ही म्हणाल की फक्त मी फायनान्शियल अकाउंटिंगच वाचेल, फक्त कॉस्ट अँड ऑडिटिंगच वाचेल, तर इम्पॉर्टंट क्वेश्चनच मी बघणार, फक्त लास्ट मिनिटलाच मी वाचणार, तर विसरून जा की पेपर क्रॅक नाही होणार. सरळ सरळ. ठीक आहे. कारण की
जे रेग्युलर स्टुडंट्स आहेत, जे रेग्युलर व्हिडिओज बघतात आहे, ते कंटिन्यू अभ्यास करत आहे, ते प्रिपरेशन करत आहे. जे पी-डी-एफ्स मी अवेलेबल करून दिलेले आहे, मोस्ट ऑफ द लोकांनी ते पी-डी-एफ परचेस केलेले आहे. त्याच्यामधनं प्रिपरेशन करत आहेत. कारण की ते डेडिकेशन्सनी प्रिपेअर करत आहे. तर त्याच्यामुळे जे आहे की कट ऑफ जो आहे तो खूप हाय लागणार आहे. ठीक आहे. आणि यामध्ये कोणतीच एक्झाम नाही पण आहे. IBPS याच्यामध्ये फक्त PNP-SOची जी एक्झाम होती ती पण व्हायची आहे. तर त्याच्यामुळे आता कोणताच प्रिपरेशन नाही आहे. तर त्याच्यामुळे ही जी एक्झाम आहे ही लवकरच लवकर होणार आहे. ठीक आहे. असं विचार नको करा की महावितरणची एक्झाम 1 वर्षानंतर झाली होती. लास्टची जी एक्झाम होती ती 1 वर्ष लागला होता एक्झामसाठी. पण यावेळेस असं काही होणार नाही आहे. एक्झाम लवकरात लवकर येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. जर आपण प्रिपेअर आतापासून नाही राहणार आणि एक्झाम एकदम आली तर आपले ₹300 गेले. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जर आपण ₹300 पे केलेले आहे. टाईमपाससाठी तर आपण पे नाही केले. त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. 100 पैकी 25% असे स्टुडंट्स असतात जे फक्त आहे ना एक्झाम, देऊन देऊ आपण, करून घेऊ, बघून घेऊ असेवाले राहतात. त्याच्यामुळे ते जे राहतात ते फक्त इनडायरेक्टली फक्त आपला एज क्रायटेरिया बसत आहे, आपलं एज्युकेशन झालेलं आहे, एकदा एक्झाम देऊनच बघू ना, असे जे राहतात त्यांनाच मला सांगायचं आहे, की जर असा तुम्ही विचार करत असाल तर चुकीचा विचार आहे. आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. आपण चार्जेस भरलेले आहे. ₹300 फक्त एका एक्झामसाठी आपण देत आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता 142 जे टॉपिक्स आहे त्याला 30 डेजनी आपण डिव्हाईड करत आहे. तर 5 टॉपिक्स आपल्याला डेली येत आहे. म्हणजे 5 टॉपिक्स आपल्याला डेली कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. सगळ्यात मोठा जो कन्सेप्ट आहे तो आहे फायनान्शियल अकाउंटिंगचा आणि GSTचा. हे सगळ्यात मोस्ट म्हणजे लाँग कन्सेप्ट आहे. आता याचं तुम्हाला दोघांचं टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. बाकी जे आहेत बघा 15 कन्सेप्ट्स आहे. 13 आहे, 20 मीन्स बिलो 20च कन्सेप्ट आहे सगळे. फक्त 2च कन्सेप्ट जे अशी आहे फायनान्शियल अकाउंटिंग आणि इनडायरेक्ट टॅक्स याचे सगळ्यात जास्त कन्सेप्ट तुम्हाला कव्हर करायचे. ठीक आहे. म्हणून माझं तर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी अशीच आहे की 1 मंथमध्ये डेली तुम्ही 5 टॉपिक कव्हर करा. जेणेकरून तुमची पूर्ण प्रॅक्टिस होऊन जाणार. ठीक आहे. आता हे जे झालं आहे हे आपण फायनान्स बद्दल बोललेलं आहे. ठीक आहे. आता कंप्लीट जर सांगायचं झालं की 7 टॉपिक जर आहे तर आपल्याजवळ सोर्स काय आहे? आपण कसं प्रिपेअर करणार? तर तुमच्याकडे ऑनलाईन अवेलेबल आहे. तुमच्याकडे 11-12 BComच्या बुक्स अवेलेबल आहेत. त्याच्यातनं पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. तुम्हाला जसं प्रिपरेशन करायचं आहे तसं प्रिपरेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. तसंच आता बघा या प्रिपरेशनसाठी जे 7 टॉपिक्स आहे आपले बरोबर आहे. फायनान्शियल अकाउंट पासून तर बिझनेस लॉ पर्यंत. तर त्याच्यासाठी आपण एक कंबाईन पीडीएफ केली आहे. सगळ्यांची डिमांड होती की सर कंबाईन पीडीएफ बनवा. मीन्स एक पीडीएफ जर आपण परचेस करत आहे तर त्याची कॉस्टिंग पण जास्त जात आहे. सर्व काही जास्त जात आहे. तर त्यासाठी मी एक कंबाईन पीडीएफ इथे क्रिएट केली आहे जे अकाउंटसाठी आहे. ज्याच्यामध्ये बघा आपण पूर्ण 7 टॉपिक्स इथे कव्हर केलेले आहे. ठीक आहे. हे पूर्ण 7 टॉपिक्स आहे आणि याच्यामध्ये 7000 प्लस MCQs आहेत फक्त. मी थेरॉटिकलची गोष्ट नाही करत आहे ती कारण की 1 मंथमध्ये जर तुम्ही थेरी वाचाल तर तुमचा फक्त एकच सब्जेक्ट कव्हर होईल. ठीक आहे. तुम्हाला जसं प्रिपरेशन करायचं आहे तुम्ही करू शकता. माझं सांगणं काम आहे. ठीक आहे. आता बघा इथे फायनान्शियल अकाउंटिंग जर पाहिलं आपण तर इथे फायनान्शियल अकाउंटिंग पासून पूर्ण 7 टॉपिक्स आहे आणि याच्यामध्ये 7000 MCQs कव्हर केलेले आहे. म्हणजे जेवढे पण आपल्याजवळ टॉपिक्स आहे 142 टॉपिक्सचे इंटू 50 केले आपण म्हणजे एव्हरी टॉपिकवर आपण जर 50 MCQ सॉल्व्ह करत आहे तर त्याच्यामध्ये 7000 प्लस MCQs कव्हर होत आहे आणि ज्याच्यामध्ये फक्त MCQs आहे आणि MCQsची जी PDF आहे फक्त PDF बुक नाही आहे. ओके. PDF जी आहे ती इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. मीन्स तुम्हाला इंग्लिशचं पण सेंटेन्स मिळणार आणि मराठीचं पण सेंटेन्स मिळणार. ऑप्शन पण तसेच मिळणार. ठीक आहे. तर याची जी प्राइस आहे ती आहे ₹850. ठीक आहे. ही तुम्हाला 10 मे पर्यंत ₹750 मिळणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली 750 ही खूप मोठी कॉस्ट नाही आहे. फक्त तुमच्या मोबाईलची 2 रिचार्जची कॉस्ट आहे. जेवढा टाइम आपण मोबाईलमध्ये यूज करतो आहे 1 मंथचा रिचार्ज जर आपण करतो आहे तर ₹300, ₹250, ₹350 आपण असा करतो आहे. तर त्याच्यानुसार जर पाहिलं तर 2 मंथ रिचार्जची प्राइस आहे फक्त 750. ज्याच्यामध्ये तुम्हाला 7000 पूर्ण MCQs मिळणार आहे सर्व टॉपिक्सवर आणि बोथ लँग्वेजमध्ये आहे. जर तुम्ही
फक्त नोट्स बघत असाल, PDF बघत असाल, तो तुम्हाला फक्त एकाच लँग्वेजमध्ये मिळेल, जी एक तर इंग्लिश असेल किंवा मग हिंदी असेल. ठीक आहे. मोस्ट ऑफ द 2 बुक्स मिळतात आणि तुम्ही एकच याच्यामध्ये प्रिपरेशन. फक्त याच्यामध्ये कन्सेप्ट असा आपण न्यू ॲड केला आहे, की तुम्ही इंग्लिश पण आहे आणि मराठी पण आहे. मीन्स तुम्हाला काही क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये नाही समजत आहे, तर तुम्ही मराठीमध्ये वाचून ते तुम्ही कव्हर करू शकता. आणि जे क्वेश्चन्स आहेत ते बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हलमध्ये क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. प्लस जे पण हे बुक्स परचेस करणार आहे त्यांच्यासाठी प्लस एक ॲड-ऑन्स आहे, की त्यांना 10 प्रॅक्टिस सेट्स अकाउंट्सचे, मी म्हणत आहे प्रॅक्टिस सेट्स. ठीक आहे. जे मिक्स क्वेश्चन्स राहतील, जसं आपला 50 पॅटर्न आहे एक्झामचा 50 क्वेश्चनचा, तर तसे 10 प्रॅक्टिस सेट्सचे फ्री ऑफ कॉस्ट इथे तुम्हाला या बुक सोबत मिळणार आहे. पण ती बुक्स, ही जी बुक आहे ही तुम्हाला मंडे पासून मीन्स 5 मई पासून तुम्हाला अवेलेबल होणार आहे. 5 मई पासून. ठीक आहे. आणि 10 मई पर्यंत ही प्राइस 750 राहणार आहे. ठीक आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला जी 10 प्रॅक्टिस सेटची PDF जी आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण ओव्हरऑल सिलेबस म्हणून 50 क्वेश्चन्स आपण जसं एक्झाम पॅटर्नमध्ये काय विचारू शकते, त्याचे 10 प्रॅक्टिस सेट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, जे आहे 11 मे नंतर मिळणार आहे. ठीक आहे. 11 मेला तुम्हाला याची प्रॅक्टिस सेट्स मिळून जाणार. जी पण काही हे बुक परचेस करणार आहे त्यांना ती प्रॅक्टिस सेट्स म्हणजे 10 पेपर सेट म्हटलं तर 500 MCQs तिथे आपले कव्हर होत आहे. ठीक आहे. तर याची डिस्काउंटेड प्राइस 750 आहे, म्हणजे फक्त 2 रिचार्जची प्राइस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे टॉपिक्स आपण इथे कव्हर केले आहे. ज्यांना पण बुक्स हवी असेल त्यांनी हा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे खाली. या व्हॉट्सअप नंबरवर ही बुक्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. डायरेक्ट इथे मेसेज करायचा आहे की कॉम्बो बुक्स पाहिजे, त्याची प्राइस तुम्हाला तिथे मिळून जाणार आणि तिथे तुम्ही पे करून ही PDF घेऊ शकता. ठीक आहे. आता खूप लोक असे म्हणतात की याची आम्हाला प्रिंट पण करायची आहे, तर तुम्ही प्रिंट करू शकता ओन कॉस्टवर. ठीक आहे. पण मला नाही वाटत की तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत आहे तर तुम्हाला बुकची गरज आहे. PDF जर आपल्याजवळ अवेलेबल आहे तर तुम्ही कुठे पण बसून आहे, कुठे पण सपोज टाइमपास करत आहे, मोबाईल आपल्याजवळ आहे तर मोबाईल ओपन केली, क्वेश्चन्स वाचत बसते, असं पण प्रिपरेशन होते. ठीक आहे. टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा आणि टाइम मॅनेजमेंटचा थोडा टाइमचा युटिलाइज करणं आपल्याला गरजेचं आहे. जर तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे तर तुम्ही प्रिंट पण काढू शकता ओन कॉस्टवर, आणि जर नाही काढायचं असेल तर तुम्ही मोबाईलमधनं इथे प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण आपण किती घेतले आहे, 7000 MCQs आहे. आता 7000 डिवाइड बाय 30 केले तर हे पण 200 समथिंग काहीतरी येतात. मीन्स इथे पण आपण 250 क्वेश्चन्स आपल्याला डेली वाचायचे आहे. 250 क्वेश्चन्स हे लक्षात ठेवा. 250 क्वेश्चन्स म्हणजे किती झाले, 5 टॉपिकच झाले. ठीक आहे. तर डेली त्या हिशोबानेच आपण हे प्रिपरेशन क्रिएट केलेली आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण ही नोट्स पाहिजे ही डायरेक्टली तुम्ही गेट करू शकता व्हॉट्सअपवर. ठीक आहे. आता बघा, आपल्याजवळ सेपरेट PDF पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये टोटल जर आपण हे 7 PDF जर पाहिले त्याच्यामध्ये टोटल 10,600 प्लस MCQs आहे. किती आहे, 10,600 प्लस MCQs आहे. आणि याची पण प्राइस डिस्काउंटवर आपण दिलेली आहे, 100 रुपीज पर PDF डिस्काउंट आहे. जसं ही PDF जर आपण पाहिली 350 ची आहे, तर इथे तुम्हाला ती 250 मध्ये मिळणार आहे फक्त 10 मई पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर जी MRP प्राइस आहे त्याच्यावरच ती PDF तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे 7 टॉपिक्स जे आहे याच्यामध्ये टोटल 10,600 प्लस MCQs आहेत. 50 MCQs आणि 25 टू आणि फॉल्स अशा वे मध्ये ही बनवलेली आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण ही PDF पाहिजे, नंबर दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप करून गेट करू शकता. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट जो आहे तो जनरल ऍप्टिट्यूड मीन्स रिझनिंगचा कन्सेप्ट आहे आपला, बरोबर आहे. आता रिझनिंगचा जर कन्सेप्ट आहे तर रिझनिंग कन्सेप्ट मध्ये आपल्याला 16 टॉपिक कव्हर करायचे आहे. बघा किती करायचे आहेत, 16 टॉपिक्स रिझनिंग मध्ये. नंबर सिरीज पासून स्टार्ट होईल. नंबर सिरीज, एनॉलॉजी, अरेंजमेंट, क्लॉक अँड कॅलेंडर, वर्बल फिगर, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, कोडिंग रिकोडिंग, एम्बेडेड फिगर, क्यूब डाईस, अल्फाबेट, नॉन वर्बल, मिरर इमेज, डिसिजन मेकिंग, अल्फा अँड अल्फा अर्थमॅटिकल रिझनिंग. तर असे टोटल आपल्याला किती कव्हर करायचे आहे, 16 टॉपिक्स कव्हर करायचे आहे रिझनिंगचे. फक्त अकाउंट्सचे केल्याने होणार नाही आहे. इथे आपल्याला प्रिपरेशन कशाचं करायचं आहे, रिझनिंगचं पण करायचं आहे. आणि रिझनिंग मध्ये जी सिटिंग अरेंजमेंट असते सी सगळ्यात इम्पॉर्टंट असते. त्याचे 2 क्वेश्चन्स तर डेफिनेटली असतातच असतात, हे लक्षात घ्या. 2 क्वेश्चन सिटिंग अरेंजमेंटचे असणारच. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्सचे आहे. 10 मार्क्स म्हणजे 5 मार्क्स तिथे कव्हर होतील तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, नंबर सिरीज याच्यामध्ये पण आपल्या कव्हर होतील. त्याच्यानंतर जे सिम्प्लिफिकेशन्स आहेत त्याच्यावर तुमचे टॉपिक कव्हर होतील. ऍव्हरेज स्पीड डिस्टन्स याच्यावर. ठीक आहे.
सॉरी रिझनिंगची आपण गोष्ट करत आहे. तर इथे क्लॉक्स, कॅलेंडर्स, फिगर्स, डायरेक्शन्स आणि मिरर इमेज, ठीक आहे. प्लस न्यू जो कन्सेप्ट आहे तो डिसिजन मेकिंगचा, याचे पण आणि सिलोलिझम, ठीक आहे. हे टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे. आता हे 16 टॉपिक्स आहे, तर आपण याचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कसं राहणार आहे हे पण बघूया समोर. नेक्स्ट जो आहे तो क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा कन्सेप्ट आहे बघा, जिथे 16 टॉपिक्स पुन्हा आहे. मीन्स रिझनिंगचे 16 टॉपिक्स आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे 16 टॉपिक्स, असे टोटल टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे. तर बघा, ॲव्हरेज, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिस्टीम, प्रॉब्लेम अनालिसिस, रेशिओ प्रपोर्शन आणि मेन तुमचं आहे जे डेटा इंटरप्रिटेशन आहे, याच्यावर तुम्हाला 10 क्वेश्चन्स राहतील. डेटा इंटरप्रिटेशन तुमचं सगळ्यात कन्सेप्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यांना ॲव्हरेज, ठीक आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेज आणि रेशिओ प्रपोर्शन ज्यांना चांगलं येते, ते डेटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन्स पण इझिली सॉल्व्ह करू शकतात, ठीक आहे. तर त्याच्यामुळे कन्सेप्ट वाईज चला, त्याच्यानंतर याची डेली प्रिपरेशन्स करा. फक्त अकाउंट्स केल्याने होणार नाही आहे, मी लक्षात ठेवा, मी म्हणत आहे अकाउंट्स केल्याने फक्त होणार नाही, त्याच्यासोबत आपल्याला हे पण प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. आता मराठी लँग्वेज जर बघितलं तर मराठी लँग्वेज सगळेजण म्हणतात मराठी आम्हाला येते, आमचा ओन लँग्वेज आहे, मदर लँग्वेज आहे मराठी, आम्हाला मराठी येतच. जेव्हा एक्झाम मध्ये जाऊन मराठी बघता तेव्हा तुम्हाला तिथे काहीच नाही येत. ही रियालिटी आहे, ठीक आहे. मराठीमध्ये व्याकरण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि व्याकरण जर तुम्हाला येत असेल मराठीचं, तर तुम्ही तिथे पेपर सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. तर याच्यासाठी पण काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी राहणार आहे हे आपण बघू. तर बघा, इथे पण आपल्याला 15 टॉपिक्स कव्हर करायचे आहे, बरोबर आहे. तर इथे आपल्याला सगळे मराठी आपण बोलतो आहे, आपल्याला मराठी येते, आपण लहानपणापासून मराठी बोलतो आहे, पण जेव्हा आपल्याला त्याचं व्याकरण जेव्हा विचारलं जाणार तेव्हा आपल्याला फार कन्फ्युजन होणार, ठीक आहे. कारण की आपण जे आहे ते मिक्स लँग्वेज बोलतो नेहमी. आपण इंग्लिश, मराठी, हिंदी सगळं मिक्स करून बोलतो आहे. त्याच्यामुळे मराठी लँग्वेजला आपल्याला खूप त्रास होणार आहे. जेव्हा पेपर जेव्हा होईल ना, तेव्हा तुम्हाला मराठी लँग्वेज असं वाटेल की मला तर येत होतं, पण काय चुकलं, बरोबर आहे. तर या ज्या प्रिपरेशनच्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की मराठी आपण जेवढा विचार करतो तेवढं इझी नाही आहे, ठीक आहे. आपण लहानपणापासून मराठी बोलतो त्याच्यामुळे मराठी आपल्याला इझी वाटते, पण एक्झॅक्ट मराठी खूप हार्ड लँग्वेज आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. जेव्हा तुम्ही पेपरला जाल तेव्हा तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट मराठीमध्ये आपण काय शिकलो. लहानपणापासून तर आपण मराठी बोलतो आहे, पण मराठी येतं का आपल्याला, ठीक आहे. तर त्यानुसार तुम्हाला हिचं प्रिपरेशन पण तसंच करायचं आहे, ठीक आहे. माझं याचं प्रिपरेशनचं चालू आहे की मी तुम्हाला मराठीमध्ये काही ना काही नोट्स प्रोव्हाइड करू, ठीक आहे, किंवा काही व्हिडिओज याच्यावर बनवून देऊ, जेणेकरून तुमचे मराठीचे थोडेफार कन्सेप्ट जे आहे ते मी क्लिअर करू शकणार, ठीक आहे. आता बघा, कम्प्लीट पेपर प्रिपरेशन करायचं आपल्याला 1 मंथमध्ये. जर कम्प्लीट पेपर जे आपल्याला 4 टॉपिक्स आहेत आपल्याजवळ, बरोबर आहे, 4 सेक्शन्स आहेत, ते टॉपिक करायचं असेल तर बघा इथे आपल्याला अकाउंट्स दिलेले आहे. आता अकाउंट्समध्ये टोटल टॉपिक कव्हर किती आहे, 142 टॉपिक्स आहेत. तर 140 डिवाइड बाय 5 म्हणजे इथे आपल्याला 5 टॉपिक डेली करायचे. नंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड्समध्ये आपल्याला 16 टॉपिक्स आहे आणि 16 टॉपिक्स, एक टॉपिक जर आपण 2 डेज बघितला बेसिक टू ॲडव्हान्स, तर 16 टॉपिक्स आपले कव्हर होतात 1 मंथमध्ये. रिझनिंगची गोष्ट केली तर त्याच्यामध्ये पण 16 टॉपिक्स आहेत, तेच 1 टॉपिक 2 डेज आपण केलं तर तिथे पण आपण प्रिपेअर करू शकतो. मराठी लँग्वेजमध्ये पण सेम करायचं आहे, 15 कन्सेप्ट आहे. 1 टॉपिक 2 डेजमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स, प्लस याच्यामध्ये तुम्हाला मराठी पेपर रीड करायचा आहे. कारण की मराठी पेपर जर तुम्ही रीड कराल तर तुमचं जे मराठीचे जे कन्सेप्ट आहे, नवीन शब्दकोड्स जे आहेत ते तुम्हाला इझिली मिळून जाणार तिथे, ठीक आहे. तुम्ही कोणती पण बुक प्रेफर करण्यापेक्षा मेन आहे की तुम्ही मराठीचा पेपर, एक वीकली पेपर घ्या आणि तो पेपर जेव्हाही तुम्हाला वेळ मिळते आहे की आता हा आपला टाइम आहे पेपर वाचण्याचा, मॉर्निंगचा आहे, तर तुम्ही मराठी पेपर वाचा, ठीक आहे. मराठी पेपर जर वाचाल तुम्ही तर त्याच्याने तुमचे पूर्ण कन्सेप्ट काय होतील, तिथे नवीन नवीन वर्ड्स जॉईन्स होतात, ठीक आहे. शब्द येतात तर त्या शब्दाला आपल्याला विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, बरोबर आहे, हे तुम्हाला त्याच्यामधनं कव्हर होतील. आणि त्याच्यानंतर मिनिमम मॉक टेस्ट 5 डेज, 3 डेजमध्ये, 4 डेजमध्ये तुम्ही एक मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. टोटल तुम्हाला 10 मॉक टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला तुमचा वीकनेस कळेल की तुम्ही कोणत्या चॅप्टर्समध्ये वीक आहे. तुम्ही खरंच एक्झाम जेव्हा द्याल तर तुमचा पेपर क्रॅक होईल की नाही होईल, त्यासाठी मॉक टेस्ट तुम्ही द्या. मॉक टेस्टसाठी मी ट्राय करत आहे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मॉक टेस्ट, जसा IBPS कंडक्ट करतो तसंच मॉक टेस्ट चालू आहे माझं, त्याच्यावर वर्किंग. लवकरात लवकर मी तुम्हाला नोटिफिकेशन्स प्रोव्हाइड करून देणार की मॉक टेस्ट अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्टमध्येच राहणार आहे.
तर ते तुम्ही तिथनं देऊ शकता किंवा तुमचे जे सोर्सेस आहेत त्याच्यातनं पण तुम्ही घेऊ शकता. मी असं काही रिकमेंडेड करणार नाही की तुम्ही मॉक टेस्ट या वेबसाईटवर, तुम्हाला जिथनं वाटते तिथनं तुम्ही मॉक टेस्ट घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्लीट पेपर सॉल्व्ह करून बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये वीक पॉइंट्स तुमचे काय आहेत हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. ही आपली जी आहे 1 मंथ प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही असा विचार नको करा की पेपर 2 महिने 3 महिने असा येणार आहे. तुम्ही प्रिपरेशन्स आहात, तुम्ही जेवढं चांगलं प्रिपरेशन कराल तेवढं तुमची प्रॅक्टिस होईल आणि तेवढा पेपर तुमचा चांगला जाईल. ठीक आहे. तर बघा, एमसीक्यूज आपल्याजवळ अवेलेबल आहे आणि डिस्काउंट. तर प्रिपरेशन तुम्हाला तसंच करायचं आहे जसं मी सांगितलं. 1 मंथचा प्रिपरेशन प्लॅन तुम्ही स्वतः क्रिएट करा, टाइम मॅनेजमेंट करा, त्यानुसार तुमचे क्वेश्चन फिल. ज्यांना पण पीडीएफ पाहिजे असेल ते दिलेल्या नंबरवर मेसेज करा, जिथनं तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.